डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324। नमस्कार राहतेकरांनो, आपण आज पुन्हा नवीन एक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। होळी हा एक पारंपरिक सण या महाराष्ट्रामध्ये मानला जातो। राहता शहरामध्ये मानाची होळी देखील साजरी केली जाते। मात्र एक वेगळा विषय या राहता शहरामध्ये असा घडलेला आहे, याआधी कधी घडलेला नाही। कारण की आपण जर बघितलं तर राहता शहरातली जी मानाची जी होळी असती ती होळी हनुमान मंदिराच्या शेजारी पेटवली जाते आणि त्या होळीचा मान हा आपण जर विशेषतः बघितलं तर पारंपरिक पद्धतीने जर विचार केला तर की तो नगराध्यक्षांचा असतो, नगराध्यक्ष नसेल तर मुख्याधिकारी यांचा असतो। मात्र एक गोष्ट काल या राहता शहरामध्ये घडली। लोकनियुक्त नगराध्यक्ष ज्यांना बहुमताने नागरिकांनी निवडून दिले, अशा या लोकनियुक्त नगराध्यक्षांना काल त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही, अशी माहिती आणि अशी चर्चा या राहता शहरामध्ये घडत आहे। ती होळी मुख्यतः कोणी पेटवावी यापेक्षा नगराध्यक्षांच्या हस्ते ती याआधी देखील पेटवली जात होते। आपण मागचा इतिहास जर बघितला तर अनेक वर्ष जे आहेत ते नगराध्यक्ष या होळीला मान सन्मान देत होते आणि त्यांच्या हस्ते ती पेटवली जात होती। मात्र असा काय विषय घडला की काल माहिती घेतल्याप्रमाणे नगराध्यक्षांना त्या ठिकाणी बोलवलं नाही गेलं आणि मुख्यतः कारण म्हणजे बोलवं की नाही बोलवं यापेक्षा मान सन्मान किती महत्त्वाचा आहे याचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे ट्रस्टनी जे आहे मुद्दाम नगराध्यक्षांना बोलवलं नाही का, असा प्रश्न आणि अशी चर्चा या राहत्या शहरामध्ये घडत आहेत। विशेषतः आपण जर विचार केला तरी म्हणजे त्यांची मुख्यतः नगराध्यक्ष असेल, नगरसेवकांची असेल, यांची अनुपस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। असा हा विषय या राहत्या शहरामध्ये घडलेला आहे का, याच्या मागचं कारण काय अद्यापही हे कारण आपल्याला पर्यंत अजून आलेलं नाही। आपण ते कारण घेण्याचा देखील प्रयत्न करत आहोत, मात्र ते कारण अद्यापही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही की का ट्रस्टनी त्या गोष्टी केल्या असेल, का नगराध्यक्षाला या ठिकाणी बोलवलं नसेल, का त्यांना माहितीच नाहीये किंवा त्यांना बोलवलं गेलं नाहीये। त्यांच्या हस्ते जो मान नगराध्यक्षाचा असतो, लोकनियुक्त नगराध्यक्षांचा असतो, का त्यांना का त्या होळीसाठी बोलवलं गेलं नाही। कुठेतरी राजकीय वर्तुळ आणि राजकीय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं का, अशी चर्चा या राहत्या शहरामध्ये सुरू होती। अनेक प्रश्न या ठिकाणी राहत्या शहरातल्या नागरिकांमध्ये आपल्याला बघायला मिळते, चर्चा या ठिकाणी झालेल्या असल्याची आपल्याला बघायला मिळेल। कारण की जो होळीचा मान असतो तो नगराध्यक्षांना असतो हे सर्व राहतेकरांना देखील माहिती आहे। मात्र त्या ठिकाणी नगराध्यक्षांची अनुपस्थिती आपल्याला बघायला मिळेल। या संदर्भात आपण त्यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील विचारण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की यामागचं कारण काय। मात्र ते अद्यापही स्पष्ट नाही ते कारण का, म्हणजे कुठेतरी राजकीय वातावरण आहे की जातीचं राजकारण केलं जात आहे, असा देखील प्रश्न या ठिकाणी जनतेमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जर अशी घटना जर या राहता शहरामध्ये घडत आहे, कारण इतिहासात पहिल्यांदा अशी घटना या राहता शहरामध्ये घडली आहे, जर अशाच गोष्टी जर या राहता शहरामध्ये घडत असेल तर या लोकनियुक्त आणि ज्या जनतेने भरभरून मताने या नगराध्यक्षांना निवडून दिलंय, अशा नगराध्यक्षांना डावलणं किंवा त्यांना माहिती न देणं, त्यांना न बोलवणं कितपत योग्य आहे हा विचार करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण जर विचार केला की ही शहराची मानाची होळी होती, त्यामुळे नगरसेवक नगराध्यक्ष यांची अनुपस्थिती आपल्याला बघायला मिळाली। आपण माहिती देखील घेतली या सगळ्या गोष्टीची की नगराध्यक्षांना खरंच होळीला बोलवलं की नाही बोलवलं। मात्र माहिती अशी मिळाली की त्यांना या गोष्टीबाबत त्यांना माहिती दिली नाही आणि त्यांना बोलवलं पण नाही त्या ठिकाणी, म्हणजे अशी माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। म्हणजे कुठेतरी एक वेगळं म्हणजे असं एक लक्षात येतं किंवा एक चर्चा अशी राहत्या शहरामध्ये घडत आहे की या राहत्या शहरातलं जे नगराध्यक्ष हा मान्यच नाही का नागरिकांना किंवा विश्वासांना मान्य नाही का, नागरिकांनी तर
त्यांना भरपूर मतांनी विजय करून दिलं. मात्र विश्वस्त आहेत, ट्रस्ट जे आहेत त्यांना मान्य नाही आहे का? असा प्रश्न आणि अशी चर्चा या राहता शहरामध्ये घडत असले आपल्याला बघायला मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे होळी कुणी पेटवावी यापेक्षा मान सन्मान किती महत्त्वाचा आहे याचा विचार करणं खूप गरजेचं होतं. कारण की होळी कुणी पण पेटवू शकतं, ट्रस्ट देखील पेटवू शकतं, परंतु मान सन्मान जो आहे त्याचा देखील विचार केला पाहिजे. कारण की लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी जनतेने निवडून दिला आहे आणि त्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना डावलणं, त्यांना न बोलवणं हे कितपत योग्य आहे? आपण जर मागचा विचार केला तर या आधी देखील नगराध्यक्ष जे आहेत त्यांनी 5 वर्ष होळी पेटवली होती. त्याच्या आधीच्या नगराध्यक्षांनी देखील 5 वर्ष ती सत्तेत असताना ती होळी पेटवली होती. त्यानंतर वेगवेगळी चर्चा या ठिकाणी आली. एक नाही तर 2 होळ्या आपल्याला देखील बघायला मिळाल्या होतात मागच्या पंचवार्षिकचा विचार केला तर. त्याच्यानंतर मुख्याधिकारी आले, मुख्याधिकाऱ्यांनी होळी पेटवली. कारण त्यावेळी प्रशासक होतं, नगराध्यक्ष नगरसेवक त्या ठिकाणी खुर्चीवरती नव्हते. मात्र याच वर्षी आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये, राहता शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की नगराध्यक्षांना डावलून, नगरसेवकांना डावलून या ठिकाणी होळी या राहता शहरामध्ये पेटवण्यात आली आहे. अशा जर गोष्टी आणि अशा जर घटना या राहता शहरामध्ये घडत असेल तर नागरिकांमध्ये एक वेगळा संदेश या ठिकाणी जात आहे. आणि ट्रस्ट जे आहेत त्या ट्रस्टने देखील या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं होतं. म्हणजे ही चर्चा आम्ही नाही करत आहे, ही चर्चा जनतेमधून होत आहे की ट्रस्टने देखील का डावललं, लोकनियुक्त नगराध्यक्षांना का डावललं, त्यांना का बोलवण्यात आलं नाही, याचं कारण अद्याप आपल्यापर्यंत आलेलं नाही. आपण ते कारण देखील ते आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपलं लक्ष देखील या सगळ्या गोष्टींकडे राहणार आहेत. राहता शहरातल्या ज्या छोट्या मोठ्या घडामोडी आहेत त्यावरती आपलं लक्ष कायमच राहणार आहेत. आणि या अशा ज्या घटना या राहता शहरामध्ये घडत असेल तर त्याच्यावरती आपलं नजर आपण आणि ठेवणार आहोत आणि जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. अजय जाधव, राहता. डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड, राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.